आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि हे पळसोली गाव आणि या पळसोली गावातील आपलं हे चव्हाण परिवार आणि चव्हाण परिवाराचे पिता श्री कैलासवासी महादेव पांडुरंग चव्हाण बाबांना 23/7/2021 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि आज त्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे बरं का। खरं तर हाडाचे शेतकरी असलेले आपले बाबा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी कार्य केलं, मुलांचं संगोपन केलं, मुलांवर संस्कार केले। समाज कार्य करत असताना जे जे काही गरजू माणसं होती त्यांना सहकार्य करण्याचं कार्य बाबांनी केलं। नातेवाईकांना चांगल्या प्रकारे सहकार्य करण्याचं कार्य बाबांनी केलं। त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी काही आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे समाज कार्य करण्याचं कार्य बाबांनी केलं आणि वृद्धापकाळाने बाबांचं 5 वर्षापूर्वी आजच्या तिथीला अर्थात 23/7/2021 रोजी म्हणजेच आषाढ शुद्ध त्रयोदशी या तिथीला बाबांचं देहावसन झालं आणि आज तिथीप्रमाणे त्यांचं 5वं पुण्यस्मरण आहे बरं का। आज तिथीप्रमाणे त्यांचं 5वं पुण्यस्मरण आहे आणि 5व्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर आपण आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना, आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना, या ठिकाणी कार्य करत असताना भगवंताने नरदेहाला, मनुष्य देहाला विशेष बुद्धी दिलेली आहे बरं का। म्हणून म्हटलेले बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे बरं का। भगवंताने अतिशय चांगल्या प्रकारे माणसाला, नरदेहाला बुद्धी दिलेली आहे। सार आसार जाणण्याचं ज्ञान किंवा बुद्धी भगवंताने माणसाला दिलेली आहे। चांगलं काय आणि वाईट काय हे माणसाला कळत असतंय। आपलं काय आणि परक काय हे माणसाला कळत असतंय आणि त्या बुद्धीप्रमाणे, त्या बुद्धीच्या बळाप्रमाणे माणसाने या ठिकाणी कार्य करायला हवं। आता भगवंताने बुद्धी दिलेली आहे पण त्या बुद्धीची क्रिया, कर्म किंवा कार्य हे आपण कोणत्या विचाराने आपलं आयुष्य जगतोय, वागतोय याच्यावर अवलंबून आहे बरं का। आपण कोणाच्या संगतीला आहोत, आपल्याला कोणाचं मार्गदर्शन आहे, कोणाच्या मार्गदर्शनाने आपण कार्य करतो आणि कोणाच्या संगतीला राहून आपण जगतोय, वागतोय याच्यावर आपली बुद्धी कार्य करत असते। असं म्हटलेलं आहे, काही दिवस जर आपण एखाद्या माणसाच्या सान्निध्यात जर राहिलो, एखाद्या माणसाचे म्हटलंय मी बरं का, एखाद्या माणसाच्या सान्निध्यात जर आपण काही दिवस राहिलो तर ज्याच्या सान्निध्यात राहतो त्याचे काही अंशी गुण आपल्याकडे आले जातात, त्याचे काही अंशी विचार आपल्याकडे आले जातात, ते आपल्याला स्पर्श करत असतात। जर एखाद्या माणसाच्या सान्निध्यात जर आपण काही दिवस राहिल्यानंतर त्याचे काही अंशी गुण जर आपल्याकडे येत असतील तर आपण काय केलं पाहिजे, वाईटाच्या संगतीला राहण्यापेक्षा चांगल्याच्या संगतीला राहावं। कारण प्रत्येक माणसाला काय वाटतंय, आपलं चांगलं व्हावं की वाईट व्हावं बरं का। प्रत्येक माणसाला आपलं चांगलं व्हावं असंच वाटत असतंय आणि त्यासाठीच प्रत्येक मनुष्य प्रयत्न करत असतो। आणि मग चांगलं वाईट जर माणसाला कळतंय, समजतंय, तर मग चांगलं होण्यासाठी, चांगलं वागण्यासाठी, चांगलं राहण्यासाठी माणसाने प्रयत्न केले पाहिजेत। ते कधी शक्य होईल, जर आपण चांगल्याची संगत केली तर बरं का। सुखाची अपेक्षा आहे प्रत्येकाला, पण मिळतंय की नाही मिळतंय ते त्याच्या कर्माप्रमाणे, विचाराप्रमाणे अवलंबून आहे। दुःखाची अपेक्षा नाही, पण कर्माप्रमाणे दुःख मिळाल्याशिवाय राहत नाही। कर्माप्रमाणे त्या दुःखाची प्राप्ती झाल्याशिवाय किंवा दुःखाचे भोग आल्याशिवाय राहत नाहीत बरं का। आणि म्हणून मग एक स्टेटस व्हिडिओ होती माझी कालची, आमच्या कर्माप्रमाणे आम्हाला जे काही प्राप्त होत असेल, प्रत्येकाच्या
कर्माप्रमाणे, कर्म आचरणाप्रमाणे माणसाला सुख किंवा दुःख प्राप्त होत असते, बरं का. माणूस किती जरी श्रीमंत असला, हुशार असला, ज्ञानी असला, तरी कोणाकडूनही सुख विकत घेऊ शकत नाही, बरं का. सुख ही गोष्ट विकत घेण्यासारखी नाही किंवा कोणाकडून हिसकावून घेण्यासारखी नाही. किती जरी त्याला बळ असला, किती जरी शक्तिवान ताकदीवान जरी असला, तरी त्याच्या कर्माप्रमाणे त्याला जे मिळतंय तेच त्याला पाहावं लागतंय, सहन करावं लागतंय. सुखाची जर अपेक्षा असेल तर ते सुख किती जरी आपल्याकडे आपण पैशाने श्रीमंत असलो तरी सुद्धा सुख विकत घेता येत नाही. किंवा कितीही जरी बळ आपल्याकडे असेल, ताकद आपल्याकडे असेल, कितीही जरी आपण हुशार असू, आपली हुशारी त्या ठिकाणी चालत नाही. किती जरी ज्ञान आपल्याला असेल तरी त्या ज्ञानाने, हुशारीने समोरच्याकडचं सुख आपण हिसकावून घेऊ शकत नाही, बरं का. त्याचप्रमाणे आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला मिळणारं जे दुःख आहे ते दुःख सुद्धा आपण कोणाला देऊ शकत नाही, कोणाला वाटू शकत नाही. किंवा कितीही जरी बळ असेल, किती जरी ताकद असेल, किती जरी हुशार असेल, तरी दुःख देण्यामध्ये कोणाला फसवू शकत नाही. आपल्याकडचं दुःख जे आहे ते दुसऱ्याला आपण देऊ शकत नाही. आपल्याला झालेलं दुःख आपल्याला सहन करावं लागतंय. आपल्याला मिळालेलं जे सुख आहे ते आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला मिळत असते, कोणाकडूनही आपण विकत घेऊ शकत नाही. मग त्यासाठी संतांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत, बरं का. अनेक प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे संतांनी, अनेक प्रकारे उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला. माणूस माणसाकडे पैसा असेल तर पाहिजे तसं त्याच्या बुद्धीप्रमाणे घर बांधू शकतो. बंगला, माडी, घर त्याच्या बुद्धीप्रमाणे माणूस स्वतःच्या बुद्धीप्रमाणे बांधू शकतो, निर्माण करू शकतो. त्याला जसं पाहिजे तसं ते तयार करू शकतो, त्याला जसं पाहिजे तसं ते निर्माण करू शकतो, त्याला जसं पाहिजे तसं त्याचं बांधकाम करू शकतो, त्याला जसं पाहिजे तसं त्याला रंगरंगोटी करू शकतो, बरं का. पण त्या घरामध्ये जर त्याला समाधानी राहायचं आहे तर ते समाधान बाजारात विकत मिळत नाही. सुख जर त्या घरामध्ये सुखी राहायचं आहे तर बाजारामध्ये ते सुख आपल्याला विकत मिळत नाही, बरं का. एखाद्याला त्याच्या परिस्थितीप्रमाणे तो महागडा पलंग घरात विकत आणू शकतो, त्याच्यावर महागडी गादीही विकत आणू शकतो, पण त्या पलंग गादीवर लागणारी झोप मात्र माणूस विकत घेऊ शकत नाही, विकत नाही घेऊ शकत. पंचपक्वान्नाचं ताट त्याच्या पुढ्यात असू शकतंय, जे पाहिजे त्या वेळेला पाहिजे ते खाऊ शकतो माऊली, बरं का. आणि जे पाहिजे ते पदार्थ त्याला पाहिजे त्या वेळेला त्याच्याकडे जर पैसा अडका असेल, तशी परिस्थिती असेल तर तो बनवू शकतो, आणू शकतो, प्राप्त करून घेऊ शकतो. पण ते खाण्यासाठी भूक कुठून आणणार? भूक जी आहे ती सहज कुठे विकत मिळत नाही, झोप सहज विकत मिळत नाही, सुख, शांती आणि समाधान सहज विकत मिळत नाही, बरं का. आता जे बाजारामध्ये तुम्हाला विकत मिळत नाही किंवा कुठल्याही शक्तीने, कुठल्याही ताकदीने आपण कोणाकडून हिसकावून घेऊ शकत नाही, ते जर आपल्याला हवं असेल तर त्यासाठी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे, प्रामाणिकपणे कर्म केली पाहिजेत आणि प्रामाणिकपणे आपलं जगणं वागणं पाहिजे. आपल्या जगण्यामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे, आपल्या वागण्यामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे, आपल्या राहण्यामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे. आणि तो प्रामाणिकपणा जर असेल तर मग आपल्याला परमार्थ करायला, भक्ती करायला, देवपूजा करायला अतिशय सोपी जाते. अन्यथा प्रामाणिकपणा जर नसेल तर तुम्ही कितीही देव जरी केलं तरी ती देवपूजा देवापर्यंत पोहोचत नाही, ती भक्ती तुमची देवापर्यंत किंवा देव स्वीकारत नाही. तुम्ही किती साग्र संगीत, बरं का, किती मोठमोठी, किती सुगंधी फुलं किंवा किती सुगंधी अगरबत्ती, किती कुठल्या प्रकारच्या तुपाचा दिवा लावून ती पूजा करताय, यापेक्षा ती पूजा करत असताना देवाच्या प्रती तुमचा विश्वास किती आहे, भाव कशा प्रकारचा आहे, याला सगळ्याला महत्व आहे. देव भावाचा भुकेला, बरं का, देव भावाचा भुकेला असं म्हटलेलं आहे. देव भावाचा भुकेला, भावार्थ देखो न बोलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. म्हणून आपला भाव महत्वाचा आहे.
संतांचा जर आपण विचार केला तर संतांकडे कदाचित आर्थिक श्रीमंती ज्याला आपण म्हणतो, भौतिक प्रगती ज्याला आपण म्हणतो किंवा भौतिक श्रीमंती ज्याला आपण म्हणतो ती कदाचित कमी असेल, बरं का. भौतिक श्रीमंती कदाचित कमी असेल, पण आध्यात्मिक विचाराने श्रीमंती असल्यामुळे त्यांनी केलेला परमार्थ देवाने स्वीकारला, देवाची कृपा त्यांच्यावर झाली, बरं का. आता आम्ही विचार केला पाहिजे की आम्हीही परमार्थ करतोय, आम्हीही पूजा करतोय, मग देवाची कृपा आमच्यावर झाली का बरं? देवाची कृपा आमच्यावर होते का बरं? देव प्रसन्न आम्हाला होतोय का बरं? आणि याचं उत्तर जर नाही असेल तर आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये शोधलं पाहिजे. आम्ही परमार्थ भक्ती करत असताना, देवपूजा करत असताना तनाने करतोय की मनाने करतोय? काय फक्त देहाने करतोय की मनाने करतोय? तुम्ही फक्त देहाने जर करत असाल तर तुम्हाला काहीही मिळणार नाही, समजतंय ना. फक्त देहाने जर करत असाल, तुम्ही देहाने उपवास करता, मनाने काय करता? मनाचं सगळं चालू आहे. द्वेष, मत्सर, तिरस्कार, निंदा, नालिस्ती, काय अभिमान, अहंकार, हे सगळं चालू आहे मनाचं. मग देहाने किती जरी आम्ही उपवास केला आणि मनाने जर उपवास नाही केला, अंतःकरणाने जर उपवास केला नाही, तर ते सगळं व्यर्थ आहे, बरं का. फक्त एक हार ठेवा, बाकीचे सगळे हार काढून टाका. काढून टाका म्हणजे खाली ठेवा ते हार. याच्यानंतर पण जर कोणी हार आणले तर ते खाली ठेवायचे हार, सगळेच हार ठेवायची गरज नाही. एक हार फक्त बाबांच्या फोटोला ठेवा व्यवस्थित. बाकीच्यांनी आणलं ना तर खाली असे ठेवायचे असतात हार, बोले का, बरं का. सगळेच काही गळ्यात घालायची गरज नाही. हा, एक ठेवा तो बस. ओके. आपला विषय असा आहे की आम्ही तनाने परमार्थ करतोय की मनाने करतोय. आता इथे सुद्धा आपण प्रवचन श्रवणाला बसलोय, बरं का. साधारणतः 11:30 11:15 वाजता प्रवचनाला सुरुवात झालेली आहे. 12:15 12:30 पर्यंत आपण या ठिकाणी श्रवण करण्याचा प्रयत्न करू. पण तेव्हा तुम्ही जर मनाने बसलात तर, तुम्ही जर नुसत्या तनाने बसले असाल, आपण लगेच 15 मिनिटात संपवून टाकू. कारण प्रवचन हा तुमचा माझा संवाद आहे, बरं का माऊली. प्रवचन हा तुमचा माझा संवाद आहे. जर संवाद असेल, कळत असेल, मनाने जर श्रवण करत असाल तर ठीक आहे. नुसता तनाने, नुसता देहाने बसायचं म्हणून जर बसले असाल तर बाहेर पण आपल्याला जागा भरपूर आहे. ऐकायला काही 100 पाहिजेत अशी गरज नाही, 5च पाहिजेत, पण श्रवण करणारे पाहिजेत. ऐकायला 100ची गरज नाही. आणि 500 असताना पण प्रवचन आपलं तसंच होईल आणि तुम्ही 5 असताना पण प्रवचन तसंच होईल. त्याच्यामध्ये फरक बदल होणार नाही, फक्त ऐकणारे पाहिजेत. महत्वाचा विषय काय आहे की आम्ही जो परमार्थ करतोय, ती भक्ती करतोय, तो फक्त आम्ही देहाने जर करत असू तर त्याच्याने आम्हाला काहीही मिळणार नाही. आता मला सांगा, आपण बरीच माळकरी माणसं या ठिकाणी बसलेलो आहोत आणि त्या गोष्टीचा आम्हाला स्वाभिमान पण आहे, नाही का. माळकरी आहोत त्या गोष्टीचा स्वाभिमान पण आहे ना. आणि असावा ना, का नसावा? त्याग केलंय म्हटल्यानंतर, त्याग घडलंय म्हटल्यानंतर त्या गोष्टीचा स्वाभिमान असावा. पण माळ गळ्यात असताना प्रत्येकाने विचार केला पाहिजे, माल फक्त देहाला की त्याच्याबरोबर मनाला पण? फक्त देहाला जर माल असेल तर बाकीच्या गोष्टी त्याच्या सगळ्या चालू असतात. याचा बांध पोखर, त्याचा बांध कोर, इकडे वय वाढव, तिकडे वय वाढव. घरामध्ये आपली भांडी आहे, ठीक आहे, 2 कोणाची एक्स्ट्रा आली माहिती नाही, पण आमचा एक गेलाच कसा. फक्त देहाला माळ आहे. त्यांचा एक पाहिली का 2 अक्षर का 4 अक्षर पीठ आणलाय, तो आम्ही विसरलो, पण आमचा 1 अक्षर नेला तो अजून आणून दिला नाही, ते मात्र लक्षात आहे. या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये, बरं का माऊली. रोजच्या दैनंदिन जीवनातल्या ह्या सगळ्या गोष्टी आल्या. आम्ही सुखाची अपेक्षा करतोय, आम्ही सुखी होण्यासाठी प्रयत्न करतोय, पण त्यासाठी जर दुसऱ्याला दुःखी करत असू तर ते चुकीचं आहे. म्हणून माल देहाला घालता घालता मनाला पण घालता आली पाहिजे. आणि ज्याने मनाला पण माळकरी केलं, ज्याने मनाला पण माल घातली, तो फक्त देहाने परमार्थ करत नाही तर मनानेही परमार्थ करत असतो.
तो देव पूजा करताना, तो देव कार्य करताना फक्त देहानेच करत नाही, तर मनानेही तो देव पूजा करत असतो. आणि मनाने भावपूर्ण अंतःकरणपूर्वक केलेली पूजा देव स्वीकारत असतात. त्याची प्राप्ती आम्हाला देव करून देत असतात. बरं का, त्याची प्राप्ती आम्हाला देव करून देत असतात. आणि म्हणून मग या ठिकाणी महत्वाचा विषय काय आहे? आम्हाला रोज देवाचं नामस्मरण करायचंय, आम्हाला रोज देव पूजा करायची आहे, आम्हाला रोज देवाच्या पुढे हात जोडून उभं राहायचंय, प्रार्थना करायची आहे. कारण का? तर प्रत्येकाचा अट्टास आहे शेवटचा दिवस गोड व्हावा. बरोबर आहे की नाही? म्हणून या परी माते, माऊली आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती देहाते ती मीची होती. शेवटच्या वेळेला भगवंताचं स्मरण जे करतात, नामस्मरण जे करतात, भगवंत म्हणतात ते मीची होती. मीची होती म्हणजे देवाच्या ठिकाणी निवास करतात, देवाला प्राप्त होतात. देव आणि त्यांच्यामध्ये फरक राहत नाही. भगवंताने आम्हाला जीव म्हणून जन्माला घातलंय. जन्माला येणारा कोण आहे? जीव आहे. बरोबर आहे ना माऊली? जीव आहे. बरं का? जन्माला येणारा जीव आहे, त्या जीवाने प्रयत्न करायचा आहे शिवाला प्राप्त होण्यासाठी. काय? त्या जीवाने प्रयत्न करायचा आहे शिवाला प्राप्त होण्यासाठी. जीव जीव म्हणूनच जर राहिला तर शेवटी 84 लक्ष जीवयोनी ठेवलेली आहे. जीवाने संकोचित राहून जर कार्य केलं, मी माझं एवढ्यापर्यंत जर मर्यादित राहून संकुचित राहून जर कार्य केलं, तर तो जीव जन्माला येतोय, जीव कार्य करतोय आणि जीव म्हणूनच तो शेवटचा श्वास घेत असतो. आम्हाला भगवंताने या ठिकाणी जन्माला घालताना जीव म्हणून जरी जन्माला घातला असेल, तरी आम्हाला परमार्थ करता करता, आम्हाला भक्ती करता करता, देव कार्य करता करता शिवाला प्राप्त व्हायचंय. आमचं रूपांतर कशात झालं पाहिजे? त्या ठिकाणी देव पाहावयासे गेलो आणि देवची होऊनी ठेलो. माणूस म्हणून जन्माला घातलेला आहे, अज्ञानाने स्पर्श केलं, अंधश्रद्धेने स्पर्श केलं, देहबुद्धीने स्पर्श केलं, मायेने स्पर्श केला. मनापासून जर विचार केला तर माणूस माणूस म्हणून तरी जगतो का? हा प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनाला करण्यासारखा प्रश्न आहे. आपण स्वतःला विचारा, मला माणूस म्हणून भगवंताने जन्माला घातलंय, मी माणूस म्हणून तरी जगतो का? जर आमचं जगणं प्राण्यापक्षासारखं असेल, इतर जीवांसारखं असेल, किंवा त्याच्याही पलीकडे इतर जीवांकडेही जी कर्म जे कार्य पाहायला मिळत नाहीत, त्यापेक्षा जर आम्ही वेगळ्या प्रकारे वागत असू, जगत असू, तर आम्हाला माणूस म्हणून भगवंताने जन्माला घातलंय, पण आम्ही प्राण्यापेक्षाही हीन कर्म करत आहोत. आम्ही प्राण्यापेक्षाही अगदी खालच्या दर्जाची कर्म करत आहोत. आणि असं जर असेल तर त्याला कोणीही सोडवू शकत नाही, कोणीही सोडवू शकत नाही. आपला विषय असा आहे की भगवंताने आम्हाला बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा वापर आम्ही चांगला केला पाहिजे. बुद्धीचा वापर आम्ही चांगला केला पाहिजे. आम्हाला स्वतंत्र दिलेलं आहे जगण्याचं. 4 वाचा दिलेल्या आहेत, परा, पच्छंती, मध्यम आणि वैखरी. आम्हाला उभ्या करण्याचा निर्माण केला. बरं का माऊली? देव आमची सेवा करतोय, देव आम्हाला सांभाळतोय, देव आम्हाला जाणीव देतोय. प्रत्येक कार्य करत असताना भगवंत आम्हाला जाणीव देतात. माणसाचा आदर्श प्राण्यापक्ष्यांनी घ्यावा जगताना. काय? माणसाचा आदर्श घ्यावा प्राण्यापक्ष्यांनी जगताना. पण आज माणूसच जर प्राण्यापेक्षाही जर समजा नको त्या प्रकारची कर्म करत असेल, तर माणसाने प्रत्येकाच्या मनाला स्वतःला विचारा, मी माणूस म्हणून जन्माला आलोय, पण कर्म कशी करतोय, माणूस की प्राणी? तसा मनुष्य हा पण प्राणीच आहे, पण वेगळा आहे. बरं का? आता अतिशय साधं आपलं रोजचं उदाहरण सांगतो. पुराणातल्या गोष्टी मी सांगणार नाहीत. काय? रोजचं चालू वर्तमान काळात जे आहे ते पटतंय का? बघा, रस्त्यात जाता जाता जर तुम्हाला मांजर आडवी गेली, काय? रस्त्यात तुम्ही चाललेला आहात एखाद्या कामासाठी, जर तुम्हाला मांजर आडवी गेली तर काय करावं बरं?
काय करता तुम्ही? 5 पावलं मागे येतो, 5 पावलं मागे येतो, बरोबर आहे? थोडा मागे येतो का? तर मांजर आडवी गेली म्हणजे काम होणार नाही असं माणसाला वाटतंय, असं माणसाला वाटतंय. तुम्ही आतापर्यंत किती मांजरींना आडवे गेला असाल? तुम्ही जाता का कधी मांजरींना आडवे? मांजर कधी गेले 5 पावलं माग? काय मांजर आडवी गेली म्हणून जर तुम्ही 5 पावले मागे येत असाल, अपशकुन झालं असं जर तुमच्या मनात येत असेल, तर तुमच्या बुद्धीची कीव येते, भगवंताने दिलेल्या बुद्धीची कीव येते. मुंगूस जर आडवा गेला तर माणसाला बरं वाटतंय, शुभशकुन म्हटलं जातंय. मुंगूस आडवा गेला तर काय खरं आहे की खोटं आहे? आणि जर समजा आपल्या आळीमध्ये कुत्री जर जास्त भुंकायला लागली, तर पहिले जे बसतात ना असे 4-5 जण एकत्र किंवा 4-5 जणी एकत्र, त्या पहिले विचार करतात कोण आजारी आहे आपल्या आलीमध्ये? कुत्रा जरा जास्त भुकायला लागलाय, बरोबर आहे? भुंकाला लागल्यानंतर कुत्रा, ही 4-5 जण जी बसलेली असतात ना, ती असं विचार करतात कोण आजारी आहे, कोण आजारी आहे बरं. आणि तो जर रडायला लागला, भुंकायला लागला तोपर्यंत ठीक आहे, पण रडायला लागला तर माणूस स्वतःच्या तब्येतीकडे, स्वतःच्या शरीराकडे बघतो. जर माझ्या घराकडे बघून रडतोय, माझ्या घराच्या शेजारी जर रडतोय, तर कदाचित माझ्या छातीत कल नाही येणार ना. म्हणजे आम्ही आमचं जीवन जगत असताना कोणाचा विचार करतो जास्त? प्राण्यांकडे पाहून जर आम्ही आमचं जीवन जगत असू, ते पण जाऊ द्या, बाजारामध्ये जर समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला संतांचं चरित्र आणि संतांचं वाङ्मय ही सगळी प्रकारची पुस्तकं, ग्रंथ विकणारा एखादा दुकानदार आहे, त्याच्याच बाजूला एखादा पोपट पिंजऱ्यामध्ये घेऊन बसलेला आहे, मला सांगा गर्दी कोणाकडे असेल? पिंजऱ्याकडे घेऊन, पिंजऱ्यामध्ये जो पोपट घेऊन बसलेला आहे, भविष्य सांगणारा, गर्दी त्याच्याकडे असते. खरं तर गर्दी कोणाकडे पाहिजे? संतांचं चरित्र विकत, पुस्तकं, ग्रंथ विकत घेणाऱ्यांकडे गर्दी पाहिजे. पण आम्ही आमची बुद्धी दुसऱ्याकडे गहाण ठेवल्यामुळे आम्ही काय करतो? पोपटाला विचारायला जातोय माझं भविष्य सांग. बरोबर आहे की नाही? पोपटाला विचारायला जातोय आम्ही भविष्य सांग. पोपटाला जर पोपटाचं स्वतःचं भविष्य कळलं असतं तर तो पारध्याच्या जाळ्यात अडकला असता काय? पोपटाला जर स्वतःचं भविष्य जर स्वतःला कळलं असतं तर तो पारध्याच्या जाळ्यात अडकला असता का? मग ज्याला स्वतःचं भविष्य स्वतःला कळत नाही त्याला जर आम्ही आमचं भविष्य विचारायला जात असू तर आमची बुद्धी काय आहे? काय कार्य करते? अरे माणूस म्हणून जन्माला घातलाय भगवंताने, म्हणून मगाशी तुम्हाला सांगितलं स्वतःला गंध लावताना मध्यमिकाचा वापर करायचा. मध्यमिका, देव, अनामिका, जे काय असेल अशुभ कार्य, तर्जनी. आलं लक्षात? माणूस म्हणून जर जन्माला घातलाय तर माणसाच्या जवळ देव आहे, माणसाच्या जवळ अनेक वेगळ्या प्रकारचे राक्षस आहेत किंवा अशुभ कार्य करणारे आहेत. कुठे इकडे जायचं की इकडे जायचं हे कोणाच्या हातात आहे? देव व्हायचं का राक्षस व्हायचं? जन्माला घालताना भगवंताने कसं घातलंय? आता हे बाळ या ठिकाणी बसलेलं आहे का त्याच्याकडे द्वेष आहे का, मत्सर आहे का, तिरस्कार आहे? भले त्या बाळाच्या आईची आणि कोणाची तरी भांडण झाली असेल, त्याच्याकडे ते सारख्याच नजरेने पाहणार, असं रागाने पाहणार नाही की माझ्या आईची भांडण झालं, कारण त्याला अजून काही कळतच नाही. जन्माला घालताना आता त्यांच्या हातात तुम्ही पैसे दिले काय ना कागद दिले काय, त्याला काही फरक पडणार नाही. काय कळणार आहे? नोट दिली काय त्याच्या हातात आणि कागद दिला काय तेवढ्याच आकाराचा, दोन्हीकडे सारखंच पाहणार आहे तो. समजतंय ना? भगवंताने जन्माला घालताना सर्वांना माणूस म्हणून जन्माला घातलेला आहे. संघाप्रमाणे आमच्यामध्ये बदल होतो. राक्षस का देव? म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये संघाला खूप महत्व आहे, खूप महत्व आहे संघाला, बरं का? लोखंडाला संपवायला वेगळं काही करावं लागत नाही. लोखंडाचा गंजच लोखंडाला संपवित असतो, तसं आमचे वाईट विचारच आम्हाला संपवित असतात. म्हणून लोखंडाने परिसाचा संघ करावा का? सुवर्णामध्ये रूपांतर होत आहे. लोखंडाने परिसाचा संघ का करावा? सुवर्णामध्ये रूपांतर होत आहे. सोनं जर करून घ्यायचंय जीवनाचं, आयुष्याचं, तर चांगल्या माणसाच्या संगतीला बसा, चांगल्या माणसाच्या संगतीला राहा,
चांगल्या माणसाच्या जोडीला बसा, नाही काही झालं ना तरी कमीत कमी त्याचे चांगले विचार आपल्याकडे येणार. सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो दो बात, कबीर महाराज म्हणतात. और गधे को गधा मिला तो खा गया दो दो लात. सज्जनाला सज्जन जर मिळालं, चांगल्या माणसाला चांगला माणूस जर मिळाला, तर त्या ठिकाणी संवाद चालू होतो, चांगल्या प्रकारचे विचार ऐकायला मिळतात. म्हणून संतांचा संघ आम्ही करायला हवा, कारण सत्संगामध्ये खूप सामर्थ्य आहे. तात्काळ बदल होत असतो, तात्काळ बदल होत असतो. परिसाला जर लोखंडाचा स्पर्श झाला किंवा लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला, लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर किती महिन्याने त्या लोखंडाचं सोनं होतंय बरं? किती वर्षांनी, किती दिवसांनी, किती तासांनी, किती मिनिटांनी? त्याचं उत्तर आहे तत्क्षणी. स्पर्श झाला काय आणि लोखंडाचं सोनं झालं काय. तसं आम्हाला संतांचा संग झाल्यानंतर जर आम्ही संतांना नम्रतेने शरण जात असू, फक्त देहाने नाही तर मनापासून शरण जात असू, अंतःकरणापासून जर शरण जात असू, तर तत्क्षणी आमच्यामध्ये बदल होत असतो. त्या क्षणाला आमच्यामध्ये परिवर्तन होत असतं, त्या क्षणाला परिवर्तन होत असते. आणि म्हणून आम्हाला भगवंतांनी जीव म्हणून जन्माला घातलेला आहे. माणसाने कर्म करून जर माणूस राक्षसासारखा वागत असेल, नको त्याप्रमाणे जर कर्म करत असेल, तर त्याच माणसामध्ये हेही सामर्थ्य आहे, त्याच नरामध्ये, त्याच नरदेहामध्ये हेही सामर्थ्य आहे. नर करणी करेशु नरका नारायण बन जाय. त्याच माणसामध्ये हे सामर्थ्य आहे की त्याने बसल्या जागेवर जर ठरवलं, बसल्या जागेवर जर विचार केला, तर तो बसल्या जागेवर देव होऊ शकतो, त्याला देव पण येऊ शकतंय. फक्त आमची वाटचाल कुठे पाहिजे, कशासाठी पाहिजे? शिवाला